विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी भाजपने 3 उमेदवारांची घोषणा केली आहे। शिंदेंची शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीकडून 1 उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे। दरम्यान भाजपकडनं कुणाला संधी देण्यात आलेली आहे आणि राष्ट्रवादी शिवसेनेकडनं कुणाची नावे चर्चेत आहेत, पाहूयात या रिपोर्टमधून। विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी भाजपकडनं 3 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडनं 1 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 1 उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे। 27 मार्चला विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। भाजपकडनं नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी, संभाजीनगरचे शहराध्यक्ष तथा माजी उपमहापौर संजय केणेकर आणि दादाराव केचे यांना विधान परिषदेसाठी संधी देण्यात आली आहे। उमेदवारी घोषित झाल्यानंतर दादाराव केचेंनी भाजप पक्षश्रेष्ठींचे आभार मानलेत। पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थकी लावणार असल्याचं देखील केचेंनी म्हटलंय। तर दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडणार असल्याचं संदीप जोशी यांनी म्हटलंय। माझ्यासारख्यावर सामान्य कार्यकर्त्यावर विधान परिषदेची ही जे उमेदवारी आहे ते घोषित केल्या गेली, त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो, आभार मानतो। हे जरी घोषित झालं परंतु पक्षाचं काम मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये कसं अधिक वाढवता येईल या पद्धतीने निश्चितपणाने प्रयत्न करेल। पक्षाला मागितलं नाही तरी पक्ष स्वतःहून देतं, पक्ष विचार करतं, हे अत्यंत आनंद वाटतो, अभिमान वाटतो। आणि त्यामुळे येणाऱ्या काळात जी जबाबदारी दिली आहे तिचा योग्य वापर करून भारतीय जनता पार्टीचे धोरण विचार जनमानसात कसा रुजेल जास्तीत जास्त याचा देखील मनापासून प्रयत्न करेल। भाजपने उमेदवारी दिलेले संदीप जोशी देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय आहेत। 2002 ते 2022 असे सलग 4 वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले। 2020-21 मध्ये ते महापौर झाले। फडणवीसांच्या विधानसभेच्या निवडणुकीची संपूर्ण प्रचार यंत्रणा संदीप जोशींनी सांभाळली। 2020 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातनं जोशींना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र पक्षांतर्गत गटबाजीमुळे संदीप जोशी यांचा पराभव झाला होता। संभाजीनगरच्या महानगरपालिकेत उपमहापौर म्हणून संजय केणेकर यांनी काम केलं। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता युवा मोर्चात प्रदेश उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलंय। सातत्यानं वेगवेगळी आंदोलनं करणारा भाजपचा कार्यकर्ता अशी केणेकर यांची ओळख आहे। दरम्यान अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं एका जागेसाठी अनेक नेते इच्छुक आहेत। शिवसेनेकडून शीतल म्हात्रे, चंद्रकांत रघुवंशी, संजय मोरे, रवींद्र फाटक, किरण पांडव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकी, संग्राम कोते आणि संजय दौंड यांच्या नावाची चर्चा आहे। विधान परिषद सदस्याची लोकसभा अथवा विधानसभेवर निवड झाल्यास त्यांचं विधान परिषद सदस्यत्व आपोआपच रद्द होतं। भाजपचे प्रवीण दटके, रमेश कराड, गोपीचंद पडळकर विधानसभेवर निवडून गेले, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं राजेश विटेकर आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आमशा पाडवी या विधान परिषदेच्या 5 आमदारांची विधानसभेवर निवड झाली आहे। विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 5ही जणांची विधान परिषदेची आमदारकी संपुष्टात आली, त्यामुळे या 5 जागांसाठी पुन्हा एकदा पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।